गावाचं पैसा आता गेली माझी सखी बायको आणि गेली माझी सखी बायको गेलता तुम्ही पैसा उडालं तेवढं पण आणि पण द्यायचं मला पैसा आता काय करावा देवा पैसा नाही पाणी नाही बेकार झाला काम मग गेली सोडून सिद्धार्थ झाली 3 महिने झाले बन 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 वैताग आलाय नको नको झाले धरा रोज बन 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 भटकायचं इकडे तिकडे फिरायचं सगळं हाताखाली द्यायचं माणसाला कामाला जायचं हाताखाली द्यायचं ते पोरग जाते पोलीस पाटला पैसे कामाला म्हणून बरं आहे घरामध्ये भाकर भेटती जायचं कामाला माणूस कोणाला कापडं सांगायची जायचं कामाला जायचं मी जाऊ खायला नाही लागत आईचं खायचं मग थापून द्यायची 3 पिल्लं आहे मला काय म्हणताय बाबा काय म्हणते खायला दे सगळं बसून द्यायचे मग तुम्ही काय करता का दारू घेऊन येतात का मग मला पैसे नाही 3 दिवस झाले आईने पैसा आईने दिले तर तुम्हाला 500 रुपये पुढे ते संपलं द्या पैसे मला कुठून पैसे द्यायचं काय आपल्या पैशाचा कारखाना आहे काय हे तुम्ही बघायचं कारखाना टाकायचा काय कर मला नाही माहिती आई उन्हातानात रोजाने काम करते तुम्ही इकडे येता काय गावभर दारू पेत किती पैसे लागतात तुम्हाला रोज दारू पेत आहे पडते कुठं पण कोणी पण आणायचं उचलून घरी बरीच पैसे घेऊन येऊ मला नाही कोण नाव ठेवायचं मी दारूवाल्याच्या ममतीला सुद्धा जात नाही तुम्ही नाही जात पण काय होते माहिती का लोक तोंडावर गोड वाटतात आणि मागे तुम्हाला नाव ठेवते तुमच्या लक्षात येत नाही उन्हातानात कांदा काटा जाती तेव्हा रोजाचे 200 रुपये येतात आता तिथून पुढे कामाला जायचं नाही आणि घरीच राहायचं काय खायचं तो द्यायचं मला स्वतः कामाला जायचं उद्यापासून स्वतः जायचं तिकडे कांदा काटायच्या तिकडे गमीला जाऊन वा जा पैसे रुपये ते गमेल्यावाला रोज पैसे दे 10 रुपयाला जा 1000 रुपये 1000 रुपये गमेला 1000 रुपये कोण फुले तिकडे बाप बसलाय का आपला 1000 रुपये रोज तिकडे 400 रुपये अरे वा बाया 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 कुठे गेलाय मुडदा ढोसायला अजून या ना त्याला काय भाकर बिकर खायची का नाही हो ऐका भाकर झाली चला नाही तर परत माझं नाव निवडतात मला कामाला जायचंय आले का आणि त्या पोराला पण आवाज द्या त्याला पण जायचंय कामाला अहो तिकडे घेऊन या कालमाची जेवायचं मेज भांडी आणायची का कढाई आणायच्या गिळायचं म्हणजे आणावं लागेल नाही का ठेवा काय हे गिळा आणि भाकर काय केली खायचं जसं असेल तसं खायचं कामाला जायचं उरका धरा घ्या घेऊन पटापटा अरे वा खा घ्या पटापटा खाऊ याशी भाकर द्यायचं काय निवडून मला नाही सगळं करता हा नाही येत तुला येणं गोंड करू काय पटापटा खा आणि जा पटापटा हिंडायला माणसं वाट बघतात गावातली जा मग हिंडणारच आहे मग जा हिंडा 500 रुपये दे रोज रोज 500 रुपये काय का झाड लावले काय पैशाचं नाही झाड लावलं तर तिकडे काय लाव पैसे मागता नाही रे त्या पोरला बोला पोरग देईन पैसे पोरग म्हणले मला काय म्हणलंय पोरग बाबांनी पैसे मागितले मला आवाज दे आई मी जाऊ का ये बघ बाई काय म्हणते बघा काय म्हणते ती
पैसे दे 10 रुपयाला. तर पैसे कुठून आणायचं रोज रोज? 1000 रुपये दे. मला नाही माहिती. कामाला जा. कामाला जातो मी. आणि तू गेला ना कामाला, हा मी तुला माझ्या घालून मागं देईन पैसे. लागत आहे ते म्हणते दे पैसे दे पैसे. आता पैसे कुठून द्यायचं? पैसे आणि नको तू येऊ. मला पैसे देऊ नको बाबा. त्या बाबा सामने तू पैसे देतोय, ते बाबा माझ्या मागं लागतोय. नाही नाही आई मी जातो पोलीस पाटील नाही वाट बघतोय. हा जेवायच नाही काय? नाही नाही जेव्हा मी तिथे जेवतो आई लई पातळी पकवान आहे पोलीस पाटलाची. आणि मोकळं हिंडणार खाताय आणि तू ते काम मरून धरणार जाऊ दे. उपाशी जाते काय? जाऊ दे मरू दे हिंडू दे. हा? चौ घातली गावात बरं दारू जाऊन दे, पिऊन. हिंडून दे. पण 10 रुपये प्याला पैसे मागताना पैसे कुठून आणू मी? नाही पैसे जाऊ दे, तू देणार. देऊ नको ना पैसे. आणि नाही दिलं ते मारताय, हाणताय, शिव्या देतय. काय नाही करीत उलट टांग म्हाताऱ्याला. खा बाबा घेऊन घ्या जा. बाबा अरे ही भाजी कोणी केली? मी केली. चांगलं खायचंय काय? मीठ कोण टाकलं तिच्यात? मीठ मीच टाकलंय. भाजी मी केली म्हटलं मीठ कोण टाकणार? दुसरी बाई येणार का मग मीठ ती टाकायला? मीठ काढून घ्यायच्या झालेलं. मीठ काढताना येत मीठ काढता येत नाही. टाकतं कसं आलं? खाऊ नका. जा त्यात ठेवून तिकडं जा उपाशी. खाऊ नका. नका खाऊ द्या उपाशी जा. जा काय काम धामाचं तर काय काम धामाचे तर नाही राहिलेले. चांगलं चुंगलं खायला इकडे हॉटेलमध्ये नाही कामाला. खाऊ नका बुवा. आणि मीठ असं रोज जास्त टाकेत जा भाजी. हा रोज टाकणार. एक पोरच बघतो आणि येतो लग्न करून. आता कोण द्यायचं पोरगी म्हातारेपणाला? देतात मला. कुठं पाहिली मी काय? जास्त म्हातारा झाल्या जास्त बायकांना वाटत ना. पाहिली पोर पाहिली? बघून आलं तर जमायचंय. आता पोराचं लग्न करायचं का तुमचं लग्न करायचं? नाही मला पोरांनी सांगितलं हा तुमचं करा. असं सांगितलं काय? हे खाराचे आले मला नको तूच खा. राहू द्या जा. जातो मला. लय पुढचं बोलू नको जा. नाही नाही काय ना हे बघ हिरो हिरोईन झाडाखाली बसलेले आहेत आणि हिरोईनच्या गळ्यात हात टाकला. तर हा रोमॅन्टिक सीन कसं काय वाटेल रे? ते रोमॅन्टिक राहून दे. एखादा गावाकडलं घे चांगला. गावाकडल्या पोरांना जरा हे कर. ए टाकल्या तुला नाही काय कळत तू बस तुला लय कळतं का? हे बघ ना आता रोमॅन्टिक कसं लोकांना आवडतं जरा नाही का? आजकालच्या लोकांना आहे ना हे असंच पाहिजे लव्ह स्टोरी. गावाकडले बघते जास्त. गावाकडलं सीन असताना चांगलं नसतं. गावाकडली बघते. बघू चल पुढं पुढं लिहित राहिलं ऑटोमॅटिक होते सगळं. काय स्टोरी लिहितो राजा? चाललंय मामा आता हे पिक्चरची स्टोरी स्वप्नांची वाट पिक्चरला नाव देतोय. असं का? रोमॅन्टिक सीन लिहित होती. हे टकलं म्हणते रोमॅन्टिक बिमॅन्टिक लिहू नको. का बरं? त्याला म्हणलं गावाकडलं घे चांगला. अरे गावाकाठी घ्यायची. गावाकडे सीन चांगला असतो. बघा बरं मामा कसं देखो हो चांगलं आहे बघ. ओके पाहिलं मामा आपल्याला जमन का? जमन ना. हां इकडे ये. पण मामा या स्टोरीला आहे ना आपल्याला कोणतरी पैसे लावणार पाहिजे पिक्चर काढायला. पैसे लावणार पैशाचा विषय जरा अवघड आहे जरा. बघा ना कोण असेल तर तुमच्या लक्षात. बघावं लागून कोणतरी. एखादा बघा सरपंच बिरपंच कोण आहे ओळखीचा तुमचा? हा सरपंच आहे ओळखीचा. सरपंच पोलीस पाटील त्यांना विचारावं लागेल. चालेल ना? बघू ना. चालते ना. बरं होईल थोडं पैशाची हा. मदत केली तर. बरं ना. पिक्चरची स्टोरी मात्र भारी लिहितो. चालते चांगलं आहे मस्त आहे. कुठे गेला राजा? हाय हा वावरात. काय करतो वावरा? पाणी भरतोय. पाणी भरतोय? नक्की का? नक्की. हा नाही बघ बरं. अहो चला ना. काय तुम्हाला करणार? सांगते ना दाखवते मी. हा चल दाखव मला. चला. हा तुझा तो भाऊ हा गाण्या येतो तिथं काही ना काय हाना काम करतात की हे कर ते कर आणि त्या पिक्चरचा वेळ लागाय त्यांना फार. मग वावर एकान त्यांचं स्वप्न पूर्ण करा. कोणाचं? पोरांचं माझ्या. काय स्वप्न पूर्ण करा. का? हा? म्हणजे सगळे वावर विकून टाकू का? मग सडकाला या तुम्ही. म्हणजे वावर एकाच सडकला येऊ का? हो माझ्या पोरांचं लय स्वप्न शानी पूर्ण करा. आहे तू, लय शानी आहे. माझ्या पोरांचं स्वप्न पूर्ण करा. बस दिन का ना मग चढून ये. माझ्या पोरांचं स्वप्न काय पूर्ण करा. पोरं स्वप्न पूर्ण करा. हा जास्त नको आगाऊपणा करू. मग माझ्या पोरांचं तेवढं
पूर्ण करा स्वप्न. हा, करा. हे काय चाललं रे काढतात ना? हा हे का बंदे आवाज सकाळ धरून पोरगा अभ्यास करते. काय अभ्यास करतो? हे अभ्यास करतो उपाशी का? तापाशी अभ्यास करते. हा हे अभ्यास करतो का? मग सकाळ धरून उपाशी काय झालं रे? हा जाऊ दे दाजी. काय दाजी? स्वप्न आहे त्यांचं. हा स्वप्न आहे काय चांगलं. काय स्वप्न? पिक्चरचा ना देतो. अरे पिक्चर पाहिजेच हे सांग काय घेतो. तू तरी. हा अहो जाऊ द्या अभ्यास करते देव. अरे पिक्चर तुला पाहिजे काय आमची तर सगळी जमीन गेली ना. अरे हे आपलं काम नाहीये पिक्चर काढायचं. ते पैशावाल्याची काम आहेत माहितीये ना. ना तुमचं सगळं पटतंय मला, पण स्वप्नांची वाट बघायची नाही, ती पूर्ण करून दाखवायची असते. काय दाजी? काय दाजी काय लावलं? अहो काय होतंय पोराचं स्वप्न तर होत्या पूर्ण. कसलं स्वप्न काय? कशाला अडथळा आणता तुम्ही? मी काय अडथळा आणतो? मग कुठं सपोर्ट करायचा तुम्ही म्हणता. काय सपोर्ट करायचा? सांगताय तू. म्हणजे सपोर्ट काय करू? जमीन विकू का माझ्या? अहो ते जमीन सुद्धा घेऊ शकते त्याच्यावर. ए काय बेकार धंदे लावलेत. चल हो घरी. हा ए चल ना घरी. हो तुम्ही व्हा बाजूला. पोरांना चला आपल्या जेवायला घरी. हा हेच करायचं का तुला? चला पोरांना जा. घरी आपल्या जा. जेवायला. डोक्याला ते शिन. काय राजा ते दाजीचं काय मनावर धरू नको. मी आहे, मी तुला सपोर्ट करतो. काय असेल ती तू काय काळजी करू नको. मी आहे ना. चालते. पण ती आहे ना विषय असा आहे, तू काय कोणाचं ऐकू नको. चालतंय. तुझं काम पूर्ण करतो. चालते येऊ का? ओके. मामा आहे म्हणलं काय टेन्शन. ए राजा किती राहील आता? चल लवकर घरी भूक लागली. चल बाबा, मला काहीतरी पडली खाऊ भूक आता. लागली. चल. मामा आपल्या बाजूने म्हणलं काय अरे तुमचं स्वप्न खरं व्हायचे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय येतो खातो काय रती आलाय तुम्ही? दादा लय येतो मी काय करायचं त्याला. गाव विकत घेणार गाव. तुझ्यामुळं सारा गाव विकत घेईल. अख्खा गाव. तुम्ही काय करताय ग? चिंच पण आंबटच आहे ही. मला नाही खायची. दीदी हे बघ ना, यूट्यूबला चित्रपटाला किती व्ह्यूज जातात ते. हो ग खरंच. माझी पण लहानपणापासून इच्छा आहे मी पिक्चरमध्ये काम करा. दीदी बघ ना किती हिट झाला हा पिक्चर. आमची पण इच्छा आहे यार अशा मूवीमध्ये काम करायची. बरं ठीक आहे. इच्छा आहे ना तुमची? माझा एक मित्र आहे, तो ना पिक्चर बनवतो. गरीबच आहे. बघू त्याला विचारून काही जमते का. ठीक आहे. हो चालतंय. चल ग तू. हो ठीक आहे चला जाऊया. झाली का तुझी स्टोरी लिहून? हो झाली ग, पण जरा टेन्शन आहे. ऐक ना, माझ्या मैत्रिणी आहे त्यांना पण तुझ्या पिक्चरमध्ये काम करायचं आहे. माझ्या पिक्चरमध्ये हिरोईन तू राहणार आणि तुझ्या बाकीच्या ह्या मैत्रिणी पण आपण घ्या. बरं यांना पण काम देशील ना? 100%. पण थोडा प्रॉब्लेम झालाय ग. काय प्रॉब्लेम झाला? अगं पिक्चरला कोण प्रोड्युसर असेल तर बघ ना. पैसेच नाहीत माझ्याकडे. कोण पैसे लावणार असेल तर बघ ना. अरे तुम्हाला काय असं तसं समजलास का? माझी पोलीस पाटलांची ओळख आहे. त्यांना बोलू आपण फायनान्स विषयी आणि विचारूया. ठीक आहे चालतंय. चल ना. हो पिया इकडे या. आलो 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 आलो. अहो तुम्ही काय नुसतं अहो, दिवस काय तुम्ही आंघोळ केले तर नळ चालू ठेवला साऱ्या घरात पाणी. अहो ते पाण्यात जाऊ द्या. त्या पट्ट्याचं काय झाले? वाचलो घरात सगळं पाणी. मी बळत आलो इकडे. तुम्हाला काय अहो सांग ते पाण्यात जाऊ पाणी काढते. कांदे गेले त्याच काय घेत? कांदा ना हा किती कांदे गेले? ऊस गेला रताळी गेली. अहो रताळी लावल्यात कधी आपण? मग अहो ती टमाटी नाही का लाल लाल ती लावली. हा ते कलर मुळे थोडा मिस्टेक झाली. हा आणि ऐका वहिनी आहे ना, वहिनी ऐकली. वहिनी सगळं पैसे का कांद्याचं याचं रेंद्याचं काय असं ना तुमचं हा सगळं दामुलं भावाला देणार आहे. जपून राहा. पुढे वहिनी बरोबर आहात ना. वहिनी गेली गेली काय? काही पैसे बिसे घेऊन गेली मायाला. तुम्ही जपून राहा.
लई बायांच्या विश्वास नका ठेवू. तुम्ही तर लगेच बाई बघितलं लगेच पागा आता. अरे पण तुला मी सांगितलं होतं पट्टी माझ्या घालून काय द्यायची गरज होती? बायको गोड बोलली की उसं गोड बोलली लगेच बोला ना हो लगेच राणी सारखा असं नाही बोलायचं. बायकोला कसं आहे बोटावर ठेवायचं. आलं का लक्षात? चूल आणि मूल बायकोचं काम हेच आहे. आलं का लक्षात? कोण लावर तिला मी नाही लावणार ती उचकली बाय. का? अरे तू काय सगळं सांगत होता का तिला? मी पिये अहो माझं काम काय आहे मी कामाला आहे. तुमचं भाडं मी त्यांना सांगणार आणि त्यांचं तुम्हाला सांगणार. बरं ठीक आहे मी बघतो त्या टमाट्याच्या पट्ट्या घेऊन येतो पण अहो टपाट्यात पट्ट्या काय बघता तुम्ही नेले त्यांनी मायारा सगळं. मग त्यांच्या भावाला बांगला वाजून दिला तुम्ही इकडे झोपा खायचा काय अरे बापरे तुम्ही यार, तू घेताय तुम्ही घेताय बाई हिंडत आहे गाडी इकडे तुमचं तेवढंच आहे. तुम्हाला एखादी गोरी गुमटी बाई दिसली की लगेच चालेल पाकळलं म्हणून. आता तू कशाला आहे? तू लक्ष ठेवत नाही का? अहो मी काय आता तुमच्या मागे 24 तास येऊ का? तुम्ही संडासला गेले का तुमच्या मागे डबल घेऊन येऊ मी सांगा आता तुम्ही अरे पटकन सगळंच तुम्हाला. डबळ घेऊन गेले आणि तू म्हणतो की जाऊ द्या हे करू का मी ते जातो करू? आता ते आहे ना त्या पारणीला कांदा पाठवले आपलं हा. 10 एकराचं पट्ट्या हा. ते पट्टे घेतो आणि गावी जातो माय. गावी जाऊ नको अहो, पण मला होती ना तेवढं खर्च आहे. ते इकडे घेऊन ये आता ती सगळं घेऊन बरं गेली ते बघा किलो. हे हिशोब आहे. काही पानं बाई तुम्ही फाळल्या हे तुमचं तुम्ही बघा. तुम्ही मला पगार नाही दिला पगार कधी देणार? देतो देतो त्या ते व्याजाचे पैसे त्या याच्याकडून घेऊन ये बरं तू त्या गावातल्या गणपती. अहो सावकारकी करू नका तुम्ही. तुला काय करायची जेवढं सांगितलं तेवढं कर. काय करायची काय नाही करायचं ते मी पाहतो. पाय पडू. आमची पिढ्या नाही पिढ्या पहिल्यापासून सावकार केले तुम्हाला शिकायला लागले. तुला पैसे पाहिजे का नाही? नाही पैसे नाही जा घेऊन ये तुला पैसे पण. मला बघून ज्ञान स्वागत आहे मला मोठा दिवा. याला काय करायचं टाइमपास करायचं. राणी 5-50 लाखात तो माणूस पैसे देईन आपल्याला. मग बघ मागू आपण पैसे. अरे राणी तू इकडं. हो नमस्कार पाटील. नमस्कार. हा ना माझा मित्र आहे. हा पिक्चर बनवतोय हा. त्यासाठी पैशाची गरज आहे तर तेवढी मदत कराल का तुम्ही? डायरेक्टर कोण आहे? दिग्दर्शक लेखक? हाच आहे राजा. अरे याला ओळखतो मी. याचा बाप माझ्याकडे आला नाही. पण तू पिक्चर बनवणार का? करणराव पाटील मदत. करा तेवढी मदत. स्टोरी दमदार आहे का? अरे काय पिक्चर बनवतो तू? घरात खायला नाही, घरात घाले कपडे नाही, दुसऱ्याचे कपडे घालतो आणि पिक्चर बनवायला निघला का? बारकाली पोरं कशाला आणले संग? पाटील असं नका करू हो. आमची खूप इच्छा आहे पिक्चर मध्ये काम करायची. थोडी मदत करा प्लीज. काका आमची मदत करा. आमचं स्वप्न आहे पिक्चर मध्ये काम करायचं. प्लीज आमची थोडी तरी मदत करा ना. पाटील करा राव थोडी मदत. तुमचं नाव होईल आणि तुमच्याबरोबर आमचं पण नाव होईल राव. अरे नाव कराय काय निघालाय तू? 500 रुपये रोज नाही माझ्या कामाला. पाटील पैसे देऊ नका पण टोमणे मारू नका. मला नको शिकू. चल नाही चला आलेच मोठी पिक्चर बनवायला. राणी तुम्हाला बेकार पाटलाकडे घेऊन आली. नुसताच नावाला बांगला बांधलाय त्यांनी. चिंते चोर येते काय कराय. जाऊ दे. एक मार्ग केला म्हणून काय झालं? बाकीचे मार्ग आहेत की आपण उद्या सरपंचाकडे जाऊ. तिकडे जाऊन भेटू. सरपंच नाही का पण? देईल त्यांच्याकडे पण पैसे आहेत. अख्ख्या गावाला मी ज्ञान शिकवतो. हा मला ज्ञान शिकवायला लागलाय. काय चौबी वेळ लागले काय पाटलाची यांनी? याडा समाजात पाटलाला अगं गाव विकून खाईन मी. म्हणजे पिक्चरला पैसे द्या. कसलं पिक्चरला पैसे रे? जर गावात जरा दहशत ठेवली पाहिजे. सारखेच पैसे मागते. हा उठला चला पाटला की, हा उठला चला पाटला की. बघतो जरा यांच्या. ए ते उरकून घे रे तू. तुझ्या बायकोला आण आणि ते उरकून घे सगळं. ते पीक लावलं ते काय खराब करायची का? फुकट पैसे घेतात तुम्ही. यंदा ऊस चांगला झालाय. कचकटून पैसा येणार आपल्याकडे.
ना सरपंच, तुमच्याकडे थोडंसं काम होतं. बोल पटकन. राजाने एक पिक्चरची स्टोरी लिहिली, त्याच्या पिक्चरला पैसे लावणार का तुम्ही? अहो सरपंच, 50 एकर ऊस आहे तुमचा, लावा की 5-50 लाख रुपये पिक्चरला. असं काय करताय? तुमची चिकूची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, थोडं तरी पैसे लावा. तुमचं पण नाव होईल आणि आमचं पण होईल. याची गाडी पुसायची लायकी नाही माझी. चाललाय पिक्चर काढायला. सरपंच लायकी नका काढू, दिवस बदला काही वेळ नाही लागत. राजा तुम्हाला शिकवायला लागला का? ज्यावेळेस दिवस बदलतील ना त्यावेळेस ये. माझ्याकडे काय पैशाचं झाड एक काय का ऊस लावलाय मी पैशाचा. उठ सोट कोणी येत आहे, निघायचं सरळ गपगुमान. चल. पाटील झाला आता सरपंच झाला, आता कोणाकडे नाही पैसे मागायला. अरे तो पाटील चिंदी चोर निघाला आणि हा सरपंच चिरकुट सगळ्या. काय करायचं? चला चला. अहो दाजी झालेत कांद्याचे पैसे, आता तेवढं द्या ना आपल्या पिक्चरला पैसे. तू काढणार आहे का? हो मी नाही, राजा काढणार आहे. राजा काढणार आहे ना? तू लागला मला ज्ञान शिकवायला. अरे पिक्चर पाहिजे लोकांनी जमिनी विकल्यात, हा रोडवर राहते ती लोक, आणि तू लागला शिकवतो मला. अहो दाजी शांत व्हा. काय शांत व्हा? मग बरोबर आहे, आपलं परत नाव निघन का याच्या पिक्चर मध्ये. चांगलं नाव निघल, रस्त्यावर राहावं लागेल. काय करायचे रस्त्यावर व्हायची? पैसा घ्याल तर काय करणार? अहो झालेत कांद्याचे पैसे, तेवढे द्या. तेच करतो. बायकोचा भाऊ लोण्यासारखा मऊ. अहो शांत राहा दाजी. काय शांत राहा? करता येतं करू द्या पिक्चर मध्ये काम, काय हरकत आहे तुम्हाला? चांगले चांगलंच आहे ना. हा तू आली का मला नाही शिकवाय? गपत हा काढ तुझं पिक्चर, काढू द्या पिक्चर. ए मामा चल आपलं कायच नाद लागत. चल जाऊ राणीकडे. हा उठ चल. राणा जाऊ का आता? जावा रानात. सोन्यासारखं पोरगं पिक्चर काढतंय, काढून द्यायचं नाव. राजा कुठं तो म्हातारे? दाखव मला. चला लवकर चले, टाइम नाही माझ्याकडे. आई काढायचं इथे एखादं. अरे तुमच्या पिक्चर पाहिजे ना, कमरेवडाला काँक्रीट झालं माहिती का? उपटा फटाफट काम करा. काम केलं सोडून आणि हे फक्त दोन दे काय पिक्चर पिक्चर पिक्चर. अय शिवा बाबा, अरे काय तो पोरग 2 दिवसापूर्वी पैसे मागायला आलते माझ्याकडे पिक्चर काढायचंय म्हणून. पिक्चर काढायला पैसे? अरे ते काय ऐकतच नाही. ते काय तुम्ही समजून सांगा ना त्याला काहीतरी. ये इकडे. अरे धाक्याला लागशील का तू? बायका पोरांना रस्त्यावर आणतो काय तू? तेच त्यामुळेच जमीन गेले तर सगळं झालंय. आता आता ते म्हणतो रोडवर राहायची वेळ आलेली. आता काय करू? हे काय येतो असा आला, त्या नादाला लागलाय, ते बित्र होतंय त्याला. येणं लाट नाही ते पण. ते घरातून हाकलून कशाला ठेवतंय? ऐकत नाही तर काय, ते ऐका ना हे ऐका ना, सगळ्याच गोंधळ करते. काम येतात काय करताय? गवत उपट चालू आहे सरपंच. करा करा काम करा. बाप इकडे कष्ट करते आणि पोरग उडवते पैसे. करा. अरे पिऊन, मी का पिवलोय? अरे तू 12 महिने सुधीत असतो का? पिऊन नाही मग कोण आहे तू? अहो मी कामावाल्यावर नाही करते. बोला कधी उरकायचंय काम? अहो खूप चालू आहे काम. कवर खेळत बसायचं का? बाकीची कामं नाही आपल्याला? आहे पण काम चालू आहे. फायनल तर व्हाय पाहिजे ना. कवर फायनल?
उरकत आहे दरसोड होती कारागिरांची आलो आज आज नाही आलो असं त्यामुळे लांबत चाललंय शेत. अरे बाबा तू पिऊन असतो म्हणतोय उरकत नाही, जर लक्ष दिलं तर पटकन होईल ना. बाकीची कामं नाही का आपल्याला, उरकून घे पटकन. चालतं ठीक आहे. पोलीस पाटलांनी पण पैसे नाही दिले काल, सरपंचाने पण नाही दिले. सावकार देईन देईल सावकार, पैशाला माणूस देईल नक्की. काय टेन्शन नाही घेऊ. अरे पिवन, अरे कधी उरकायचं आहे बंगल्याचं काम आपलं? चालू आहे दादा. लोक काय करतात, आज एक येतं तर उद्या एक येतं त्यामुळं लांबत चालले. पण आता मी त्यांना दापले, येतील आता. उरकून घे बाबा, उरकून घे. गप्पा गप्पा उरकून घे. नमस्कार. नमस्कार, बोला. आमचं ना एक काम होतं तुमच्याकडे. आता काय काम काढलं? आम्ही एक पिक्चर बनवलाय, बरं. त्याची स्टोरी राजा लिहिली आहे. हां. तर त्यासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे, तर तुम्ही देणार का स्पॉन्सरशिप? काय सांगू, स्पॉन्सर म्हणलं की अरे मीच स्पॉन्सर झालो बाबा या बंगल्याला. माझ्या 10 वर्ष झाले काम चालले आणि हा माझा पिवन. असं नाही, आमची स्टोरी खूप छान आहे, खूप जास्त रिलीज होईल, जास्त चालणार, फेम पण तेवढंच मिळणार. अरे तुमचं सगळं खरं ठरलं. म्हणजे माझ्या बंगल्याचं काम झाले 10 वर्ष झाले आणि हा माझा पिवन. माझं डोकं इथं बंग आहे. तुम्हाला एक काम करा, तुम्ही त्या सरपंचाकडे जा. तिकडे पण गेलो होतो आम्ही, त्यांच्याकडे पण गेलो होतो. सरपंचाकडे गेल ते असं करा, त्या पाटलाकडे जा. त्यांनी मोकार गावून लुटले, त्याच्याकडे मोकार सगळीकडे जाऊन आलो, त्यांच्याकडे पण जाऊन आलो, तिकडे पण काही मदत झाली नाही. खूप मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलोय आम्ही. काय अपेक्षा, आता डोकं आउट झाले बुवा. आता करा तुम्ही काहीतरी, प्लीज रिक्वेस्ट करते मी. हे बाबा माझ्याकडे काही जमणार नाही. माझं 10 वर्ष झाले काम चाललंय बंगल्याचं आणि या पिओने माझं डोकं खाल्लंय. मी काही तुम्हाला देणार नाही पैसे आणि हे काय आपल्या डोक्यात बसत नाही तुमचा डोंबार. निघा बाबा. थोडीशी मदत करा. अहो नाही मॅडम, माझं ते बंगलं चाललंय 10 वर्ष झाले. लोक मला हसायला लागली, मी सावकारी का बा काय, मी भिकारी करा ना मलाच. मोठ्या अपेक्षेने चला. हा चला चला. अरे खर्चुल हे सगळी भिकारी, आपला खायला पैसा नाही आणि पुन्हा कधी येऊन येते आपल्याला. चला आपलं काहीतरी मार्ग मोकळा करू. काय चला काय खरं काय आहे ते? हॅलो. हां, 2 तिकीट काढलेत म्हणलं मी. जाऊया दोघंच, कॉपरेतली सीट आहेत. हां नको नको, पोरांना नको घेऊ, दोघंच जाऊया आपण. मज्जा करून जरा आज. बरं 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 ठीक आहे. काय सरपंच, काय चाललंय? बोला की सावकार, कसं काय आले? काय म्हणतंय ऊन? ऊन तर लय बाबा, लय काय सांगायचं आता तुम्हाला. काय सांगायचे सरपंच, ते काय किडवाना आलतं म्हणले पैसे द्या, कोणता पिक्चर काढत्यात, मी रायटर आहे तू फायटर आहे, काय कळत नव्हतं. काय तुमच्या का आलती का? त्या आईला ते बियाणं तुमच्याकडे आलतं होय? काय सांगायचं, ते कालच माझ्याकडे आलतं. आमच्या बसलो होतो या पिवणी, माझं 10 वर्ष बांगल्याचं काम चाललंय. तेवढ्या ती टपकली. तसंच आहे. अहो बंगला बारीक नाही ते शेठ, बंगला मोठा आहे. सावकार आहेत ते, पटापट काम घ्या की करून. अहो मंजूर काय करतात, आज आले 1 तर आले 2, एक येते राहतंय, असं होतंय ना. ते लांबच चाललंय. सरपंच हाच पिऊन असतो. मला काही करा, आता मी याला काढून टाकतो कामून. मला चांगला पिऊन बघावं. मला आहे ना काय घरचे काम आहे ना, मी पार वाटून चालवले खरंच. तुम्ही आपलं पाहुणा आहे, त्याला देतो पाठवून तुमच्या वाड्यावर. तेवढं नियोजन लावा. पण त्या बियाण्याच्या नादाला नका लागू पिक्चरच्या. काय बात कर. हा ते काही शान नाही. नाही नाही, ते बरं झालं तुम्ही आता योगायोगाने भेटलो आपण. अहो माझ्याच मागं मोकर कुठं चालत, त्यांना कुठं ते भुलट्यांना पैसे देता. हा मी डायरेक्ट म्हणलं जा पाटला का सरपंचाकडे आणि बाजूला तुम्ही मला लटकावता होय. सावकार काय आपली दोस्ती. मग सरपंच तुम्हाला जमतं ते मला नाही जमत राव. आमचं कसं आहे. चला चला घेऊ. चला चला. राजा कर येते कांद्याची पात उचलू दमलो, त्याला आखलीचा भाग नाही कळत नाही अजिबात. नाही चल वर काम करतो. चल टाकले राणी कर. चल चल चल. कधीची वाढ होते राव तुझी. हा एवढं उशीर असतो का? चल
बाई गा सगळे मार्ग बंद झाले. एक काम करू आपण, देवाचं दर्शन घेऊ. देवच आपल्याला काहीतरी मार्ग सुचवेल. काहीतरी मार्ग सुचवले देवा. आपली स्वप्न तर मोठी आहेत पण फायनान्सरच भेटना. काय करते यार, आता आपण देवाच्या दारात आलो ना, नक्कीच काहीतरी मार्ग सुचेल. काय करायचं मला काही सुचेच ना. जे नको ते वर जाते. अरे राजा नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. मामा तुम्ही आहे पण आपले पैसे लागत आहे. मामा एक काम कर ना, किडनी दे पैसे आम्हाला. दे पैसे. काय हरकत आहे, आपण काही करू. सगळेच मार्ग बंद झाले आता, काहीच सुधरत नाही. काय करायचं तूच सांग आता. मी एकटी काय काय करणार. आता तुम्हीच सगळेजण काहीतरी करा. मला कंटाळा आलाय आता. चिव बघ ना बाळा, तुला तरी काय सुचतंय का? माझ्याकडे आहे ना खूप मस्त आयडिया आहे. कोणती आयडिया? लास्ट इयर आहे ना एका टीमनी फेसबुकवरती त्यांची स्टोरी अपलोड केली होती आणि त्यांना खूप मोठे मोठे फायनान्सर्स भेटले होते. आपण पण जर फेसबुकवरती अपलोड केलं आणि जर आपल्याला बाय चान्स एखादा फायनान्सर भेटलास तर. अरे वा, छान आयडिया आहे. करायचं का आपण पण तसं? करूयात ना. फक्त स्टोरी अपलोड करायची, डायरेक्टर्स वगैरे आपली जी कल्पना आहे ती सजेस्ट करायची आणि फायनान्सर भेटून जाईल. आपण पण तसं ट्राय करायचं का मग? ठीक आहे, करूया. अरे वा, मग तर देवच पावला. ठीक आहे, मग मी टाकूया स्टोरी फेसबुकवर. टाक ना. ठीक आहे, चालेल ना. लगेच अपलोड करते. हा लास्ट चान्स मी घेते. मी टाकू ना माझ्या हाताने? टाक. ठीक आहे, होऊन जाईल अपलोड आता. चल मग जातो, बघ काय होईल ते होईल. कॉल कर. चला मग. छान आयडिया दिली ना तू पण. बघू ती वर्क होते का. हो, तुला लगेच नोटिफिकेशन पण येतील. हो हो, हे बघ. आणि कमेंट्समध्ये आपली स्टोरी वाढवण्यासाठी तुला खूप सजेशन्स पण भेटतील. तुला खूप नॉलेज आहे बरं. हो मग. चला निघूयात मग. ठीक आहे, चल. सांग ना आता चालायचं कसं, बोलायचं कसं, यांना शिकव. हे बघ, मला काहीच येत नाही. ही एक रील आलेली आहे. या रीलमध्ये ही मुलगी कशी चालते ना, असं चालून दाखवायचं. ठीक आहे गण्या, चालून घुसतंय की दाखव. काय तुझ्या डोक्यात घुसतंय का? गाणं दाखव चालून नाही असं. ए अरे हे पार येडं झाले इकडे. काहीतरी दाखवतोय हा आपल्याला. मी शिकवतो. मी ठीक आहे, ठीक आहे. असं चांगलं असं चालला जरा मुलीवानी. मुलगी कशी चालती तुला येत नाही का चालता? हाय. हे बरं जाऊ दे, मस्करी जाऊ दे. आपली सिरियसली काहीतरी खरंच स्टोरी लिहिलेली आहे. आपली स्टोरी पूर्ण झालेली आहे ना. आपल्याला रिहर्सल महत्वाची, ते महत्वाचं आहे सगळं. तुला हिरोईन व्हायचंय ना, तुला व्हायचंय ना. आणि मग केलं पाहिजे का नाही आपण काम. मग कोणाला काय ते दाखव एका डायलॉग. मी नाही का कंटिन्यू सोबतच आहे ना. खूप माझा जिगर आहे, ते जीव आहे तो आपला. मग तू शिकव आणि डेव्हलप. समजा आता खेड्यातली मुलगी एखादी आणि ती एखाद्या मार. बरं सांगा ते बघा. रिहर्सल तर बघा पहिले काय ते. डायलॉग येतो बोलायचा. तुम्हाला येतो. बरं ठीक, स्टार्ट करायचं. रोल कॅमेरा ऍक्शन. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ए गाणे टाकले बुक्कीत दात पाडीन ते. तिकडे का त्याला काय झाली की नाही रिॲक्ट झाली की नाही.
अरे आपण याच्या नादाला लागून काय काय केलंय आता सरपंच आलो आपल्याला लय हाणते मग आता काय करायचं सरपंच आहे राजाच्या बापाला सांगणार घरी जाऊन आणि लय मारणार आता. चल राजा मारचल तुझ्यामुळे पडत होते. चल बोला पाटील काय म्हणताय बोला. अहो ते ऊसाचं काय करता? मी काय करतो आता यंदा आहे ना ही आपली सगळी पडीकची जागा दिसते का ती माझ्या डोक्यात चाललाय. काय तर एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात. आपण मस्त कंपनी चालू करूया तिथं. चालेल ना. कंपनी पण कोणती करायची माहिती का? कुठली? मी डायरेक्ट साखर कारखान्यासाठी सेटिंग लावली आहे वरतून. हा का? आपल्या गावात कारखाना आला ना सगळ्यांचा ऊसबाग कसा जातोय आपला. अहो आपल्या ऊसाने ते कारखाना चालेल. भरपूर ऊस आहे आपल्याकडे. झालंच पाहिजे काहीतरी. हा ना. काय आहे आपण ऊस दुसऱ्याला देतोय मलाही तो खातोय आपल्याला काहीच नाही भेटत. काय बरं झालं तुमचा प्लॅन मला लय आवडलाय. पण मला काय म्हणायची ते कारखान्यात जागा बघितली तुम्ही? पाहिली ना. पाहिली का? ही आपली वर्षी ते काय डोंगराचे पूर्ण माळ राहण्याचं सगळं ते. बरं आपण करून टाकू तिकडे. उद्या सकाळी आपण दोघं जाऊ म्हणजे मलाही जागा दाखवा आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर पाहून त्याला ते बांधायची. माझं काय म्हणणं आहे. हा बोला. माझ्या एकट्याकडून काय होणार नाही मला तुमची मदत लागणार. अहो तुम्ही मला एकट्याला म्हणलं तरी कारखान्यात सगळं खर्च उचल तरी आपल्याकडे हाय पैसे ते नका टेन्शन घेऊ. चालतंय पण कारखाना चालू झाला पाहिजे असं काहीतरी करा. ठीक आहे चालतंय करूया आपण असंच करूया आता काहीतरी. थोडी काय बेवड्या काय रे मारतो कुठं चालला इकडे? दादा मला सरपंच मला एक सांगायचंय. बोल. त्या राजाने पण शेतात वाटोळे केले. काय काय केलं नेमकं कळ ना असं बोल. शूटिंग चालली सारा माल सपाट केला 50-50 पोर. अयो राजानी गाडी चालला सरपंच बघा जाऊन तिथं तुमच्या नुकसान झाले. बाबा मी कवाचा धुंडीचा ते मला भेटले सुद्धा नाही. आता मी बोलावं म्हणलं मला ऐकायची नाही. आम्हाला दाखवा पुढची माल खराब कुठे दाखवा चला. चला बघा बघा कसं. चल पटकन चला हो बघा तिकडे. काय बोल लवकर. माझं फार काही डोक्यात राहिलं नाही. मला 50 रुपये द्या. अरे हे जर का खोटा असेल ना मग तू इकडे बघतो. चल तू पहिलं. तुम्ही मला काय करायचं करा. खोटं नाही. ते माल नक्की खराब केलाय का? पण तू काय बोलतो? बघा ना तुमच्या डोळ्यांनी. माल दाखव. दाखव ना पहिलं. चला काय केलंय झोपले का नाही? काय केलंय? कधी आल्यावर काय करशाल का पाहिला? सरपंच हे पण बघा. याचं काय केलंय? इकडं पण एवढी पोरं होती शिव्याच्या पोराला आहे ना आता दाखवतो कुठे भेटेल ते भेटायला येईन ना. या चावडीत बसेल ना. चला बघू त्याला. चावडीत बसेल दाखव. नाही बरं झालं. कुठं भेटेल तो मला सांगा. चला घोडात लावतो त्याला. हो चला पाटील मी येतो. चला पुढे चला. अरे हे पिक्चर बनवायचे का नुकसान करायची लोकांची कळतं का नाही त्याला? काय असं पिक्चर बनवतात का? पाटील चला तुम्ही चला. मला ते सापडलंच पाहिजे. कोणत्या परिस्थितीचा आज आहे ना कार्यक्रमच आहे. चला चल रे पडतील तर. हे पटापट चल. दाखव रे लवकर. पुढे हे खोटं बोलते. खोटं आहे पाटील चला. बघतो आमचा आम्ही. जा नुकसान करायला यांच्याकडे आज आहे ना बघू त्यांच्याकडे. रिहर्सल केली आपण एवढं सगळं केलंय. राव आपला प्रोड्युसर भेटेल का नाही रे? भेटेल रे. त्याच गोष्टीचा सारखा काय विचार करतो? हा थोडा घरचा पण विचार कर. काय रे मला काही करून मला होईल. झालंय सगळं आता. पिक्चर बनवायचं रे. माझा पिक्चर बनवायचंय मला. काही झालंय सगळं. भेटेल. पाटील पुढे जाऊ. काय करतो? परत जर का माझ्या वावरात दिसला हे ना हेच तंगड कळत नाही तुला. एकच सांगतो तुला. परत जर का इथं दिसला तर शूटिंगचं भूत आहे ना डोक्यातून काढून टाक. पण त्याच्या बापाला सांगू आपण.
जाऊ एवढं एवढ्या वेळेस सांगतोय तुला, परत सांगणार नाही. काय तुला परत सांगतो, वावराच्या आजूबाजूला पण दिसायचं नाही, समजलं का? तंगडी तोडून टाकीन तुझी. अयो चला सरपंच. तरी बाप म्हणत होता पिक्चरचं नादी नको लागू, भाऊला पिक्चर मला आता. अरे काय सांगा तुला, राजा सकाळपासून कुठे गेला माहितीच नाही. अहो, गेला असेल पोरांना. शिवा पुढे तो पोरग काय कळालं का तुला? नाही ना अजून. सॉपलाय मोकार त्याला मी. खरं काय सांगून ठेव नीट, परत जर काय दिसलं माझ्या वावरात तंगड तोडील तंगड. नाही सांगून टाकतो. सरपंच नादी लागू नका, कुठं गाईड करून ठेवून सांगता येणार नाही तुम्हाला कोणा. नाही सांगतो त्याला. प्रेमाने वॉर्निंग देतो. हो चालेल. हा सांगतो त्याला. समजूनच सांगतोय, चालेल. नाही तर माझ्याशी गाठे. तुला लक्षात आलं की शिवाय काय झाले? सरपंचाचं शेती सगळं नुकसान केलं, सगळी पोरं नाचावली त्याच्यात. अरे बापरे, असं कुठं आता हा पिक्चर काय नाही झालं काय? मी लगेच जातो सांगतो त्याला काय. पिक्चरचं फुल डोक्यातून काढ म्हणावा. हो नाही तर पाटलाची गाठी. स्वभाव चांगला आहे म्हणून नीट सांगतोय, चालेल. पुढच्या टायमाला गायबच करतो बघ त्याला. चला हो, सरपंच. तसं नका करू पोराला आमच्या. मग त्याला नुकसान करायला कोणी तुम्ही सांगितले का? नाही हो, मी सांगते समजून. हा त्याला जरा नीट समजून सांगा, नाही तर माझी गाठी. चला सरपंच. अरे काय बाबा काय सांगू तुला, आपल्या पोरांनी सगळ्या सत्यानाच करून टाकला. अहो तुम्ही शांत बसा, तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही शांत बसा, सांगते पोरांना समजून. हे बघ आलं बघ ते काट. आयो लय मारलं गं त्या तुला सरपंचाने. किती वेळा सांगत होतो ते सरपंच वावरात जाऊ नको म्हणून. अहो समजून सांगा ते पोराला. हा, किती वेळा समजून सांगणार, सांगून संपार थकायची वेळ आली ना. तरी बाबा मला म्हणतो ते नको ते पिक्चरचं नाद लागू. मी सांगत होते ना. अरे ती कामं आपली नाहीत, ती मोठ्याची कामं आहेत. आपण थोडं पिक्चर काढायचं. मारलं त्या सरपंचाने. तुम्हाला सांगत होते समजून ना. अक्कल नाही काय नाही, तेच काम करायचं, तेच काम. अहो तुम्हाला समजून सांगते, सांगते ते पोराला मी. कधी सांगणार? सांगते वर गेल्यावर. माझं स्वप्न आहे बाबा ते, आणि मला पिक्चर काढायचंय, माझं स्वप्न मला पूर्ण करायचंय. ठीक आहे बाबा ठीक आहे, काय तुला करायचं ते कर. सांगून सांगून फार थकायची वेळ झाली, आता काय करू मी, काय करू दे ना, त्याचं स्वप्न पूर्ण आई पूर्ण. ते सरपंचाने मारलं ना बाळा, जाऊ दे. गाव विकत घेईना का गाव, आपला नाच करायचा नाही कोणी. काय वाटतंय तुम्हाला? कायला आलता लोकांना तमाशा लागताय, लोक नाव ठेवतात मला, तू बाप दारू पिऊन गावात धिंगाणा घालतोय म्हणून. तुम्हाला कळतं का नाही? गाव विकत घेतात तंबाखू खायला एक पैसे, रोज ऐकून पैसे नाही आता दारू पित बसता. कायला जगाला तमाशा लागता? ते दारू पिणं चांगले का, लिव्हर खराब होत्या त्यांनी. तुम्हाला कळतं का नाही काही? आता प्यायला नाही मग एवढी संपतो. हा ते रोजच आहे, आता पिणार नाही. म्हातारी नको नको केली गो, काय खरं नाही, गावात तोंड टाकायचा का नाही. आता मी ना म्हाताऱ्याची खुडच मोडतो, मी ना माझ्या मित्रांकडे जातो आणि काहीतरी ना आयडिया घेतो मित्रांकडून, त्याशिवाय म्हातारी दारू सुटायची नाही. माझं तर डोकंच बंद केलंय म्हातारीने. तू नसल्या मी जगत नाही काय. दादा बघ ना, आपण सगळ्यांकडे गेलो आणि आपल्याला एक पण प्रोड्युसर भेटताना काय कोणच मदत करा ना आपल्याला. ही सगळी राजकारणी लोक आहे ना, फक्त त्यांचा फायदा बघतात, त्यांना लोकांची काही घेणं नाही. निवडणूक आल्यावर कशी आपल्या जवळ येतात बघा ना, आता हात जोडून घरी, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. आयोग दाखवतो त्यांना आता. ते असं ना काय लोकांना दाखवायचं की आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, काही घेणं ते काय नाही, स्वतः आश्वासन स्वतःचं घर भरतात लोकांचं, त्यांना काहीच वाटत नाही. जाऊ सोड, डाळीच येईन थोड्या वेळाने. बघा ना काय होईल, ती तरी काहीतरी तिथं चालूच आहे, सकाळपासूनच ती प्रोड्युसर शोधतीये कोणाकडं. हे पण तू आयडिया एक नंबर दिली, ती फेसबुकला टाकत मला आवडलं ते. सांगत आले इंटरनेट. चालतंय, एक काम कर, तुझा पुढं घरी जा, माझ्या काय चाललंय.
ठीक आहे या तुम्ही. येतो आम्ही मग. बाय. बाय. आईला ते पिये कुठे गेला काय माहिती, लय दिवस झाले त्याची ना आपली गाठच नाही पडली. काहीतरी आयडिया दिली असते त्यांनी. काय ते तरी आयडिया देईन पण भेटला पाहिजे ते. का आलं? अरे कुठं होता पी इतके दिवस? काय करता इकडं तुम्ही? अरे काय पिये कुठे काय तू? किती दिवस झाले दिसला नाही राव. काय सांगू मी टेन्शन मध्ये बाबा. काय आलं? माय म्हातार पिऊन धिंगाणा करते तिकडे. रोज दारू सकाळ झाली का लगेच दारू. अरे मग म्हाताऱ्याला एखादा औषध बिवषध काय ती गुळी बिळी घाल ना खायला. आता काय औषध घालू, माझं डोकं बंद झाले बाबा. ते रोज आईला शिव्या देते आणि गावात बोंबलं थिंडातही. आयला तो एक लय आवड वगैरेच. हा ना, आता तू बघ दारू पिणं चांगले का, त्याने लिव्हर खराब होते. तुला तो म्हाताऱ्याची दारू सोडायची का? अरे दारू सोडायची म्हणून तर मी आलोय तुमच्या. माझं डोकं बंद झाले ना, म्हणलं मित्रांचं काहीतरी थोडी टेक्निकल घ्यावा. तुम्ही पण दारू प्या. दारू? नाही मी नाही दारू पिणार. थांब मी एक काम करतो. हा. ही बाटली दारूची घेत. हा. देशी दारू घेत मी असली ते तू म्हातार. हा 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 हा. एक काम कर. हा. गाणीकडे दे रे पाणी. आता येतं काय करू मी? अरे तू फक्त गंमत कर. हा म्हाताऱ्याची. हा तू काय करायचं, हा म्हातारे पुढं पेत जाई. हा आणि फक्त डोला म्हातारे कसं डोला ते हा तसं डोलायचं. हा बर तसं. आणि हा तू पण पाडायचं. बर. आणि मग मी येतो म्हाताऱ्याकडे. आपण सगळं जाऊ तिघ. बरोबर चला. आणि म्हाताऱ्याला म्हणतो आप्पा तू चल पुढे घे, आपण गेलो तर मी ते आपण पुढे तू फक्त नाटक करतो सांगितलं तेवढं चल काय. शांत शांत दिसते आप्पा. बरं आहे का आप्पा? बसू का? बसा ना. आप्पाची गाडी घ्यावा म्हणलं. असं झालं. हा आज नाही घेतली. काय पुढे बाटले काय आप्पा काल त्या तिकडे गावात पडलाय, लोक नाव ठेवत्यात. काय झालं मला आहे ना, असं झाल्यापासून. पोरग कुठे आहे तुमचं? अरे ते पिऊन पडलंय तिकडं. ते हे पेता येईन ते पेलंय आज. सोमा? हा मग सोमा पेला? हा मग पेलाय आज. आता बापच पेते म्हणले पोरग का नाही पेणार? तुमचं खानदानच तसं आहे, अख्खे दारू पेते. वा ते वाया जाणार आता. चांगल्या पोराचं वाटोळ गेलं तुम्ही. तुमच्या दारू पाय झालं हे सगळं. तुझं स्वतःच करू. आता बघावा तुमच्या मनाने. लागलं म्हणजे मी आज काय राहिलं. काय राहिलं मग आपण बंद करायचे ना. बघावा तुमचा घरातला मॅटर आहे. आम्ही जातो निघून. आम्ही चाललो बा. बघा तुमचं तुम्ही या बघून. भेटलं कुठं पोरग तुमचं तर येतो त्याला पुढे घालून घेऊन. त्याला घेऊन या दादा. घेऊन या. जाऊ का? काय करून बसलो मी. हे मी नसतं पिलो तर पोर नसतं पिलं. काय तमाशा झालाय. मीच वाटोळ करून टाकीतो सारं. त्या दारूचं नाव नाही घेत. मग बघतो काय करते कोण. रामकृष्ण रे. अवघड करून बसलोय. हायचे बरे आता. फक्त तिथे गेला ना तर म्हाताऱ्याला वाटलं पण पोरग खरंच दारू केले. पाणी म्हणून कळलं नाही पाहिजे. इथे पुढे चल. कभी खुशी कभी गम, कभी देश कभी रम. ए ना इकडे. त्या मायला तू दारू पितो मग मी का नाही पिणार? बघितलं का आपण पित होतो कसं वाटत होतं. आता स्वतःच पोरग पेले बघा. खरंच प्यालंय. ना तुम्ही किती मारा, तुम्ही दारू पिता मग मी काय पिणार? बाप पितो मग पोरगा पिणार. बघितलं का? चल याला घरात घ्या आता. पोरा मी दारू आजपासून पिणार नाही. तिच्यावर डबा
पण तू सुद्धा पेऊ नको, कवळ्या शरीराचं वाटोळं करू नको तुझ्या. बाबा हा तुम्ही दारू नाही प्यायची आणि मी नाही पिणार. तू बरा ना. चल आपल्या घरात, चल. तुमच्या घरी. तुमच्या घरी. आपल्या राजाचा पिक्चर जर रिलीज झाला तर किती मोठं नाव होईन बरं, आहे का नाही? हो दाजी आहे ना, तुला हानी ना मला पण हानी. का बरं? तू नको काळजी करू. तू काय काळजी करते, मी आहे ना. तुला पण हानी ना मला पण हानी दाजी. काय आणते दाजी आपलं उरक पटापटा. आणि ती माझी खात्री ती सक्सेस होणार आहे म्हणून तू काळजी करू नकोस. उलट चांगलं आहे. हा तुझा आशीर्वाद असला म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. त्यांचं काय कधी दाजींचं. आवरा रे, वागी तोडून घ्या ना लवकर. निवळच गप्पा मारीत बसलाय. ताई पिक्चरचं अरे निवळ झाड पाहत काय, झाड पाहत काय माहिती. ते मिळून तर काय अक्कलच नाही काही. ताई दाजीचं ऐकलं तर आपलं अवघडच आहे का? अरे गप्पा नका मारू, काम करा म्हणतो. दिलं सोडून काहीच. काय चाललं तुमचं हे? हा अहो वांगी तोडीत आहे हो. तोड लवकर. ताई दाजीचं काही मनावर धरू नको का. आपलं आहे ना गपचीत चाललंय, तिकडे काय ऐकू गेलं नाही पाहिजे. आपलं गपचीत चाललंय ते चालू दे. त्यांच्या काही मनावर धरू नको. हो आवरा पटापटा. मामा उरका पटापटा. दाजी म्हणते काम नाही करीत असं तसं. चाललं का? चाललंय चाललंय. काम करा की काय जवळ जवळ बसून गप्पा मारतो. चाललंय दाजी. काय झाड पडू जात काय? चाललंय. आवरा लवकर लवकर काम करा. बाबा काय ना दाजीला काय झालं? बघ काहीतरी झालं. काहीतरी झालं दाजीला. काय 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 दवाखान्यात घ्या दवाखान्यात. चला बाबा दवाखान्यात. चला 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 जा. पळ लवकर गाड्यान. चला जरा गाडी घेऊन पळ. जा लवकर ये. राजा चल. बसव बसव चल. बसव लवकर. पटकून बसा. चला चल 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 चल. मामा राजा बस चल. येतो ताई. चल चालतंय ना. हा चल चल. चला चला. होतील बरे. चला चल ताई. नाना नाना जरा जरा आपल्याला बोलणार लोक. पाणी धरतात आता चक्कर येऊन पडले. याच्या अगोदर कधी चक्कर वगैरे आलेली? कधीच नाही. फर्स्ट टाइमच. हा का? जेवण वगैरे केलं सकाळी? काय सांगता यायचं डॉक्टर नाही का? सिस्टर
त्यांना सलाईनमधून आहे ना ओंडेल जेळसेप मोनोसेप वगैरे देऊन टाका आता अर्जंट. हां फास्ट. बरं वाटतंय का बाबा? आता बरं वाटतंय. त्रास नाही ना होत कशाचा? नाही, मध्ये मध्ये होतो थोडासा. चक्कर नाही ना येत? बरं वाटतंय. नाही चक्कर आली तर सांगायचं. काही त्रास झाला तर सांगा लगेच. नक्की नक्की. त्यांना काही त्रास झाल्यावर सांगा लगेच. हो सांगते मी. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. बरं आहे ना? बरं वाटतंय. डोकं वगैरे चक्कर मळमळ वगैरे काही? आता नाही. काहीच नाही. नाही. हं? काही खाल्लंय? खाल्लो सकाळी. खाल्लं होतं ना? म्हणजे असं घरी गेलं तर जमल ना तुम्हाला? हं? म्हणजे डिस्चार्ज द्यायला मला तसं. एक 2 ते 3 दिवसांनी परत या, म्हणजे आपण चेकअप वगैरे करून घेऊ व्यवस्थित. चालेल. है की नाही? म्हणजे परत परत तुम्हाला काही प्रॉब्लेम नको आहे. हां ओके येतो मी. सांगतो मी सिस्टरना, गोळ्या वगैरे लिहून देतील ते. ओके. तुमचा डिस्चार्ज झालेला आहे, आता तुम्ही जाऊ शकता. अरे गेन मुड्या, अरे त्या मोबाईल ते ठेवून काय लावलं त्याच्यात? अरे तिकडे पाणी फुटलं ना, जा ना सरपंच बोंबलं माझ्या नावाने. ओ माझ्या भावाला नका काय बोलू, मी जाईन माझ्या बाबा. ए तू का बस. दाजी मी झालो हिरो, तुम्ही झाले झिरो. ताई सांगतो या नवऱ्याला, बसा तुम्ही शेतातलं गावात तुकटीत. ओ तुम्ही का बसा? ए गप्प तो, तू आले का शिकवायला मला? ए जाणं काम करा ना तिकडं. देन तुझ्या काना मागे एक ठेवून. बघितलेली स्वप्न पूर्ण होतात, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. ना माझं नाव झालं तर तुमचं नाव होईल, आणि तुमचं नाव झालं तर अख्ख्या गावाचं नाव होईल, आणि गावाचं नाव झालं तर आपल्या राज्याचं नाव होईल. नमस्कार कैलास भाऊ. राम राम. काय चाललंय? काय निवांत आहे भाऊ, इलेक्शन तोंडावलंय त्याच्यामुळे. काय इकडे गावात यायला टाइमच नाही, इलेक्शनचं ध्यान द्यायला. चक्कर मारा याच्यात गावात. आता घरचे काम उरकले, मारू चक्कर. कांदे बिंदे काढल्यात, काय विकल्यात. अरे बापरे, केवढ्याचे कांदे विकले? कांदे काय आता 10 लाखाचे विकल्यात. काय आहे बाकी? 10 लाख माझ्या पिलाच पगार आहे तेवढा. तुम्ही काय 10 लाख? बापरे, तुमचे फक्त 10 लाखाची माझी. हा मग सांगा. 10 लाख नाही हो, तुम्ही कधी जागे वाजताय? तुमचा पीए मी 15 लाखाची कोथमीर गेली. बघा आमच्या रताळ्यात झाले 50 लाख रुपये. अरे बापरे, मग तुमच्या रताळ्यात मारली? अहो नाही नाही नाही, बात नाही असती. बाजी मारली. त्यांचा गाव गाडा कमी नाही, मोठा आहे.
तुमचं किती झाले म्हणले रताळ्याचे 50 लाख यांच्या गावात 60 लाख रुपये झाले. मग शेवगा बघा समोर आपला शेवगा दिसतोय का तो 70 लाखात गेला. आणि मग पियाला विचार पियाच्या नुसार थुका संपला पैसे मोजता मोजता. काय कोणी निम्म डांबुळ मायारा पळून नेलं तरी ते खुश आहे. काय आपल्याला पैसे कमी नाही आपलं चालूच आहे पीक. आणि पिये का मध्ये ठिणगी मारायला पिये तिथे जा आणि आपलं सगळं गावात कार्यकर्त्यांना पैसे वाट इलेक्शन जवळ. मग मी जाऊ का लगेच म्हणजे काय लगेच नाही काम आहे जरा 2 मिनिटं. काय काय चाललंय गावात? नमस्कार नमस्कार. या पियेला आहे ना मोठ्या नमस्कार करायची काय गरज आहे? उभं राहायचं एका साईडला. सरपंच आहे एवढा मोठा पगार दिला त्या काय कळा ना मग त्या पियेला. त्यांचा मान आहे होता. काय चहा पाण्याचं बघतो का नाही माझं? मग नाही नाही जाऊ मी. बरं ठीक आहे मी जातो तुमचं चहा पाण्याचं बघा. चाला कळलं सरपंचाला तिकडे निवांत आहे सध्या. आम्ही इलेक्शन तोंडावाले त्याच्यामुळे चाललंय. गेलतो जरा वरच्या आळीला पाण्याचा प्रॉब्लेम होता सॉल्व्ह करून आलो. सॉल्व्ह केला ना बरं झालं. आता तरी लक्ष ठेवा. 5 किलो तुम्ही काय केलं नाही गावातून वरड आहे पण आता थोडंसं ध्यान ठेवा. काय बोलता राव एवढी सगळी कामं रस्ता बघा. मी थोडी बोलतोय मग येतात कार्यकर्ते माझ्याकडे. कैलासराव सांगा तुम्ही कार्यकर्ते माझ्या साईडने बोला जरा. काय ऊसाचे पैसे घेताय तुम्ही? त्यांचे बरेच पैसे झाले ना. पैसे लय झाले सांगितलं. पियाने सांगितलं आता त्यांचा तुका आटून गेला सगळा. तरी पैसे संपले नाही. पैसे थप्पीचे थप्पी पडले. तुमचे किती पैसे आले यंदा ऊसाचे? अहो सांगतो काय पियाचं नुसतं थुका संपलं. त्या नोट लावता लावता आपल्या घरात थप्पी पडलेली. चला आपलं चहा पाजलाय तुम्हाला मी. आपलं तेवढं लक्ष ठेवा. चहा कसं नाही पाजणार? ऊस बघा तुमचा. ऊस आहे ना तुम्हाला अजून खर्च होणार ना आपला. बघू ना. हा म्हणजे तुम्हाला एक सांगतो ऐका त्या बियाण्याला आहे ना बियाण्याला अजिबात पैसे देऊ नका. रुपये देणार नाही. आधीच सांगतोय. परत म्हणसान कायला सांग भाऊ द्यायचं ना अजिबात पैसा. ते आहे शान शान नाही ते. मला माहिती नाही गावात गॅरेटवानी फिरतोय कुठे त्याला रुपये घेतय कॅमेरा घेतय पुरींना चाललंय आपलं. त्याला थांब इथं काढ फोटो थांब तिथं काढ फोटो काय चाललंय त्याचं? काल लय समजून सांगितलं ते माझ्या काय आता परत येणार पण नाही. आणि आमच्याकडे लावू नका. तुमचं काल नाव घेत होतं ते. आम्ही घरचं बघायचं का यांचं बघायचं? हा ना एवढ्यात वैतागलंय कायला लगेच. आम्ही कसं करायचं? गाव बघायचं घर बघायचं आणि जे कार्यकर्ते मध्ये येतात ते बघावं लागतं. बरोबर आहे ना. काम झालं पाहिजे. तुम्हाला चहा पाच जाईल टेन्शन घेऊ नका. काय चहा पाहिला एका कपात तिघांना चहा असतं तर आपलं बघा तिथं सरपंच काय बोलायचं आता असतं कुठं. कोणाची गाडी? अरे गाडी नवीनच आली बघा तुमच्याकडे पेटी बिटी घेऊन आले पैशाची. मग मजाच आहे आपली. पाटील हो चालेल. चला बघूया काय नक्की काय भानगडी कोणाची बाहेरची गाडी ती आपल्या गावातली नाहीये. दिसत नाराज होऊ नका. तुम्हाला खर्च आहे आपला. फक्त एक काम करा पुढच्या वेळी ना कप जरा 2-3 ठेवा जरा चांगले. ते राजाचं घर कुठे येतं? कोण राजा? फेसबुकला मी त्यांची स्टोरी पाहिलेली आहे मला आवडली तर ते मी करण्याचा विचार करतो. ते शिवाचं पोरग तर नाही ना ते स्टोरी? हा बरोबर स्टोरी लिहितो स्टोरी तोच का? हा आम्हाला नाही माहिती. त्याचं घर आहे माहिती पण त्याचे काय गाठ घ्यायचं तुम्ही? भेट घ्यायची होती. कुठून रस्ता आहे? त्याचं घर दोघा तिथे समोर आहे गावात. रस्ता इकडून रस्ता तुम्हाला असं फिरून जावं लागेल 1-2 किलोमीटर आहे. ठीक आहे ना. एक काम करू ना लांबून पडतो ना थोडं का लांबून पण ना. ऐका इथं रोडचं काम चालू आहे. पूल छोटा होता पाटलाय तो जुना. तुम्ही असं इकडून जावा 7-8 किलोमीटर आहे पण तुम्हाला राजाचं घर सापडेल. कुणी विचारलं तरी सांगेल. अहो त्या राजाने काय नाही दिलेलं आहे काय बनवून हिंडत काय ते स्टोरी घेता नाही पण फेसबुकला चांगली स्टोरी आहे त्यांची मला आवडली. आवडली का? आवडली मला ती स्टोरी त्यांची. बरं चला असं मागून जावा तुम्ही. ठीक बघू. हो चला आपलं आपण हां बघा तुम्ही बघा. ठीक आहे थँक्यू. ते जात नाही राजा घरी. आता मुंबईला ते बरोबर जाईल. बरं झालं काय त्याला. हा
काय तर राजे नाही लागले येड्याच्या. काय राव, ते राजाचं नशीब रात्रीत पलटन बरं का सरपंच. अहो जरा निगेटिव्ह बोला, सगळं पॉझिटिव्ह कसं बोलता काय तुम्ही? करता आता, तुम्ही पैसे लावला असते लोक बाहेरून येतात राव. तसं सांग, कोण घेते ती स्टोरी काय ते? हो पाटील, काय तुम्ही घेऊन फिरता हो? हा ना राव, हे कसं तुमच्याच बोलतोय? विरोधात बोलते ते. असं बघा काय कार्य करता तुम्ही. तुम्ही बघा गाडी बघा गाडी बघा ना कशी आली ती खड्ड्यात. लय खड्ड्यात गेलं 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 जाऊ दे तिकडे मोर दे. हा ते राजाचं आहे ना, काय मना घेऊ नका आणि त्याला सरळ तुम्ही सांगा की आम्ही पैसे देणार नाही. नाही मी त्या बापाला पण कामावरून काढून टाकणार आहे. नको मला ते काय उद्गार हा, जाऊ दे नको नको. त्याच्या घरी तर जवळ होतं पण मी त्याला असं पाठवलंय. ते भारी काम केलं तुम्ही. हा आवडलं आपल्याला. ते गेलं. पाटील यासाठी तुम्हाला गावात पाटील की बरोबर दिली नाही. पण आमचे कार्यकर्ते कुठं कमी पडते मला हेच काय कळत नाही. बघा काय नाही, शिस्त आहे का? अहो जरा आहे ना, तुम्ही आपले इलेक्शन आले म्हणून थोडं लक्ष द्या. काय देत नाही आले मुंबईवरून. ठीक आहे चालतं. ते बारीक सारीक पोरांच्या नादाला नका लागू कैलास राव तुम्ही. हा? आपल्याला भरपूर काम करायची. चला गावाचा विकास करू की जरा. करू करू. पाटील असल्यावर काय अडचण आहे आपल्याला. तमाशाचा फड लावायचा. तमाशा गावात? करू ना एखादा. आता चांगलं बोलले बघ. तमाशा लावायचा? हा करतो आज नियोजन करतो. चला ओके. पण निम्मा खर्च पाटील तुम्ही करा. तुम्हाला लगेच नाश्ता दारू का? आता चहा पाणी एकाच प्लेट मध्ये नका चारू तिघांना आम्हाला माहिती झालं. ऊस तुटतोय इथे बघा ना पाठीमागे. नुसता उसच दाखवा आता. लवकर चाल लवकर. अरे यार इकडे कुठं आले? अहो तुम्हाला काही माहिती का नाही? काय आलं? अहो मुंबईहून साहेब आल्या. त्या राजाने स्टोरी ना फेसबुकला सोडली होती. त्यांची गाडी बघितली. नानानी मी इकडे आलो. तू त्याचा पी आहे का माझा पी आहे? अहो हे बघा नशीब कोणाचं कधी बदलं नाही सांगून वेळ येत नाही. आलं का लक्षात? काय कोणाचं नशीब बदलं? अहो त्याचं स्टार जर बरं असलं तर काय तुमचं घेता. त्याला लावला मी पिटाळून बाहेरच्या बाहेर. तू नको सांगू आम्हाला. बघा आज दिवस जरी आपलं चांगलं असेल ना उद्या त्याचे चांगले येतील. सूर्य मावाला ना तसंच उगवतो ना. झालं त्याच्यामुळे अरे घरची आम्हाला आता पिक्चर मध्ये काम करायचे ना. बरोबर करताय. लागले तुम्ही धक्क्याला. तुमचं काम सोडून दिलं. बारा लाख घ्या. दीदी बरेच दिवस झाले नाही का आपण स्टोरी अपलोड केलेली फेसबुकला? हो ग 7-8 दिवस झाले. तू चेक केले का? वेळ नाही मिळाला 1-2 दिवसामध्ये. ओके. दीदी तू नक्की केले ना नोटिफिकेशन वगैरे आले का नाही ते? नाही ना वेळच नाही मिळाला. तू करते का? हां दीदी हे बघ ना मुंबईचे प्रोड्युसर आहेत त्यांनी एक मेसेज पाठवला. हो ग. यांनी बघितली आणि यांना आवडलं पण. वो कहते हैं ना सबर का फल मीठा होता है. तसंच काहीतरी झालं आपलं. हो खरंच. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण सेंड केला आहे वाटतं. हां आपण बघूया. ठीक आहे. भारी झालं ना? भारी झालं. इथं राजाचं घर कुठं आहे? कुठला राजा? त्यांची फेसबुकला मी स्टोरी पाहिली होती. मी मुंबईवरून आलो सार्थक फिल्म प्रोडक्शन इथून. मला त्यांची भेट घ्यायची. ती कमेंट तुम्हीच टाकलेली का येस फेसबुकला? मीच टाकलेली होती. अय्या ती फेसबुकवर स्टोरी आम्हीच टाकली होती. ओके मला त्याच्या घरी जायचं आहे. आपणाला माहित असेल तर चला घर दाखवा मला. हो ठीक आहे माहिती आहे आम्हाला त्याचं घर. आम्हीच तुम्हाला घेऊन जातो. चला. चला आमच्या सोबत. या. ठीक आहे चला. ती स्टोरी टाकली आपण काम. हो हे बघ कोणती गाडी रे. आता बापरे काठीने काय कुठं नाही केलं काय. बँकेचे लोक आलेत वाटतं. मामा बघा आपल्या घरी कोण आलं.
कोण आले? मुंबईचे साहेब आहेत मोठे, आपल्या राजाच्या पिक्चरला पैसे लावायला आले. राम राम. राम राम. बसा ना साहेब, बसा बसा. हे राजा इकडे ये रे. आलो आलो. बसा ना, बसा. हे राजाचे आई वडील. तुमच्या मुलाची स्टोरी मी पाहिली, मला आवडली तिची स्टोरी. तर तुमचा मुलगा जे करतोय खूप छान आहे, पुढे त्याची नक्कीच प्रगती होणार आहे. तो आमच्यासोबत राहिला तर मी त्याच्यावर एक पिक्चर बनवायचं ठरवलेलं आहे. तर मला तुमची दोघांची परवानगी हवी आहे. तुमच्या मुलाला मी एक संधी देतोय, अशी संधी चालून येत नाही आहे. तुमचा मुलगा आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवेल. हवं तर मी त्याला मानधन म्हणून एक चेक देतो आणि मी त्याला मुंबईला घेऊन जातो. हा 1 लाखाचा चेक ॲडव्हान्स म्हणून देतोय तुम्हाला. बघितलंय आतापर्यंत आपल्या मुलाला मी रागवत होतो, उलट चांगलं झाले ना. बघ आज त्यांनी केवढ्याला चेक मिळवलाय. हा बघ, फायदा आपलाच झालाय ना. फायदा आपलाच झालाय. हा, आपल्या मुलाचा पण फायदा झाला याच्यामध्ये. हो. अरे तुला भेटायला आले, आपल्या पिक्चरला स्पॉन्सर करायला आले. त्यांनी फेसबुकवर स्टोरी बघितली आपली. साहेब तुमच्या रूपात देवच भेटलाय बाबा. ओके, चला आपल्याला आता मुंबईला जायचं. काय बोलला असलं तर चुकला असतं तर माफ कर रे बाबा. बाबा तुम्ही कशाला माफ राम राम सरपंच. बोला सावकार, काय म्हणताय? अहो तुम्ही ऐकलं का? हा, अहो तुम्ही आहे ना शूटिंगवालं, त्याचं नशीब उलगडलं ना. कोणते राजा? शिवाचं पोरग? हा तेच ते. काय सांगता? काय सांगायची, काल मला कळलं ते माझ्या कानावलं, म्हणलं तुम्हाला सांगावं. काय तुम्हीच लावला काय पैसा? अहो नाही, आम्ही कुठे लावतोय, मुंबईचं कोणतरी स्पॉन्सर झालंय त्याला. आपण स्पॉन्सर व्हायला पाहिजे होतं बरं का, थोडंसं चुकलं बरं का आपलं. सांगायलाच पाहिजे होतं. व्हायला जाऊ पाहिजे. द्या, बघू आपण परत काहीतरी दुसरं. बघू काहीतरी होईल, येळ येते ना. हा, एका जत्र काय देऊ म्हातारा होत नाही. चला मग काय. चला. हा हा पैसे काय केले? कसले पैसे? कांद्याचे ऊसाचे पैसे. मला नाही माहिती कसले पैसे. सगळं बाहेर आलं नाही तिकडे, मला माहित नाही काय. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला नुसतं माझ्या बाहेरच कळतंय. मला पैसे देऊन दिले म्हणून काय झालं? माहेराला माहेराने 50 तोळे दिले, ते कुठे आहेत माझे? हे बरं, आता मी आता गाव लुटतोय, तुम्ही मलाच लुटायला तुम्हाला कोणी सांगितलं पैशाचं? मला नाही माहिती कसले पैसे विषय. तुम्ही बघा. लागत पैसे ते बघू इकडे पैसे. कसले पैसे? मला नाही माहिती. ते कांद्याची पट्टी, याची पट्टी. तुम्हाला कोणी सांगितलं पण? पियाने सगळं सांगितलं, डबल डबल ते सांगायचं का? पियाकडे बघा ते. हे आंबे खा, जा. पैशाचं मला काही विचारू नका. आईला ते पियाकडे बघतो, एक तिथे बाई.